नमस्कार मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत राष्ट्रपतींच्या महाभियोग आणि न्यायाधीशांना पदावरून दूर करणं या दोन पद्धतीमध्ये काही साम्य आहे की फरक आहे. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. यामध्ये सर्वप्रथम आपण चर्चा करणार आहोत की मुळात हा विषय आज चर्चेला घ्यायचा आहे का? काय कारण आहे याच्यामध्ये? काही करंट अफेअर्समध्ये या संबंधात आहे का? मग राष्ट्रपतींना दूर करण्याची पद्धत कशी आहे? न्यायाधीशांना दूर करण्याची पद्धत कशी आहे? दोघांमध्ये काही तुलना होऊ शकते का? की दोन्ही सेमच आहेत? निष्कर्ष आपण काढू आणि त्यानंतर मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षेचे एक एक प्रश्न आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. चला तर सुरू करूया व्हिडिओ. सर्वप्रथम चर्चेत कशासाठी आहे? तर मध्यंतरी काही दिवसापूर्वीच दिल्लीमध्ये उच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशाच्या घरी बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती रोकड कॅश सापडली होती असं न्यूजपेपरमध्ये बातमी होती. काही जणांचं म्हणणं होतं ही 15 कोटी आहे, तर काही जणांचं 10 कोटी. आकडे वेगवेगळे आहेत. तर काही कॅश ही अर्धवट जळालेल्या स्थितीत आढळून आली आहे. मग असा एक मोठा प्रश्न येतो की न्यायाधीशांच्या घरी इतक्या मोठ्या प्रमाणात कॅश कुठून आली? मग काही गैरप्रकार तर नाहीये ना? मग याची चौकशी कोण करणार? न्यायाधीशांना उत्तरदायित्व आहे की नाही? आहे तर कशा रीतीने? मग काही जण म्हणायला लागले की या न्यायाधीशांना इम्पिचमेंट केलं पाहिजे, म्हणजेच महाभियोग केला पाहिजे. मग खरंच न्यायाधीशांच्या बाबतीत महाभियोग असतो का? चला बघूया डिटेलमध्ये. सर्वप्रथम राष्ट्रपतींना काढण्याची प्रक्रिया कशी आहे ती आधी समजून घेऊ. तर आर्टिकल 61 मध्ये, भारतीय राज्यघटनेच्या आर्टिकल 61 मध्ये राष्ट्रपतींच्या महाभियोगाची चर्चा केलेली आहे. राष्ट्रपतींच्या महाभियोग जर जारी करायचा असेल, तुम्हाला जर करायचं असेल, तर त्यासाठी संसदेच्या कोणत्याही सभागृहात विधेयक मांडता येतं, पहिली महत्वाची गोष्ट. परंतु या संबंधी 14 दिवसाची नोटीस ही राष्ट्रपतींना द्यावी लागते. किमान 1/4 सदस्यांनी तशी मान्यताही द्यावी लागते. आणि जर पहिल्या सभागृहात, मी पुन्हा रिपीट करतो, पहिल्या सभागृहात हे विधेयक जर 2/3 बहुमताने पास झालं तर मग विधेयक जातं दुसऱ्या सभागृहात. मग पुढचा प्रश्न असं, दुसरं सभागृह काय करतं? तर पहिल्या सभागृहाने जर आरोप लावले तर दुसऱ्या सभागृहामध्ये त्या आरोपाची चौकशी होते. मग प्रश्न आहे की सर, राष्ट्रपतीला स्वतःला डिफेंड करण्याचा अधिकार आहे की नाही? अर्थात आहे आणि तो असलाच पाहिजे. मग राष्ट्रपती कुणाची मदत घेऊ शकतात? अटर्नी जनरल ऑफ लॉयर किंवा त्यांच्या पसंतीच्या कुठल्याही वकिलाची ते मदत घेऊ शकतात. परंतु जर चार्जेस प्रूव्ह झाले आणि पुन्हा जर हे 203 बहुमत म्हणजेच विशेष बहुमताने जर हे पास झालं तर त्या क्षणापासून राष्ट्रपती पदावरून दूर होतात. त्या क्षणापासून राष्ट्रपतींना दूर करण्याची ही जी पूर्ण प्रक्रिया आहे, नीट शब्द लक्षात घ्या, ही जी पूर्ण प्रक्रिया आहे, या प्रक्रिया किंवा या प्रोसेसचं नाव आहे महाभियोग. म्हणजे या प्रोसेसलाच काय म्हटलं जातं? महाभियोग असं म्हणतात. म्हणजे महाभियोग हे कारण आहे का? तर अर्थात नाही. तर महाभियोग हे राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्याच्या प्रोसेसचं नाव आहे. जर ही प्रोसेस कळली असेल तर आता पुढची प्रोसेस बघूया न्यायाधीशांच्या बाबतीत. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असो किंवा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असो, या दोघांनाही काढण्याची पद्धत ही सारखीच आहे. कुठे चर्चा केलेली आहे? तर आर्टिकल 124 क्लॉज 4 मध्ये चर्चा केली आहे. आणि या संदर्भात शब्द वापरलाय न्यायाधीशांची पदच्युती किंवा पदावरून दूर करणं, रिमूव्हल. इंग्रजीमध्ये जर हा शब्द बघितला तर इंग्रजीमध्ये शब्द आहे रिमूव्हल. मग यासाठी कारण काय आहे? तर कारण आहे सिद्ध झालेलं गैरवर्तन किंवा अकार्यक्षमता. म्हणजे नुसते आरोप असून चालणार नाही, तर ते सिद्धही झालं पाहिजे. त्यानंतर ज्या सभागृहात हे आरोप होतील तिथे सभागृहाचे सभापती किंवा चेअरमन हे 3 सदस्यांची समिती अपॉइंट करतात, ज्यामध्ये जजेस सुप्रीम कोर्टाचे असू शकतात आणि बाकी जजेस. ही समिती फाइंड आउट करते की ती व्यक्ती दोषी आहे किंवा नाही. अर्थात यावेळी त्या व्यक्तीला स्वतःची बाजू मांडण्याची संधी दिली जाते का? तर उत्तर हो, आणि दिली गेलीच पाहिजे. परंतु समितीने केलेल्या चौकशीत जर ते दोषी आढळले आणि त्यानंतर दोन्ही सभागृहात स्वतंत्ररित्या विशेष बहुमताने जर हे विधेयक पास झालं तर लगेचच न्यायाधीश पदावरून दूर होतात का? उत्तर आहे नाही. तर राष्ट्रपतींना त्याच अधिवेशनात, कृपया लक्षात घ्या, राष्ट्रपतींना त्याच अधिवेशनात तसा आदेश काढावा लागतो, तरच न्यायाधीश पदावरून दूर होऊ शकतात. म्हणजे थोडक्यात नुसतं चार्जेस सिद्ध झाले आणि सभागृहात मतदान झालं म्हणून जज रिमूव्ह केले जाऊ शकतात का? तर उत्तर नाही. तर राष्ट्रपतींनी तसा आदेश जारी करावा लागतो.
मग आता मला सांगा, या दोन्ही प्रक्रिया सेमच दिसतायत का? आता दोन्ही प्रक्रिया समोरासमोर आहेत. ही पीडीएफ मी अटॅच करेन कमेंट बॉक्समध्ये. मग दोन्ही प्रक्रिया सारख्या आहेत का? तर तुम्हीच ठरवा आता. या दोन्ही प्रक्रिया सेम आहेत की काही प्रमाणात सिमिलर आहेत का? तर शब्दांची गल्लत होऊ शकते. सेम आणि सिमिलर या दोन्हीमध्ये फरक आहे. राष्ट्रपतींना काढण्यासंदर्भातला आर्टिकल कुठला आहे? 61. तर जजेस संदर्भात आर्टिकल 124. राष्ट्रपतींना जे कारण दिलेलं आहे आणि जी प्रक्रियेचं नाव आहे ते हे इम्पीचमेंट. जजेसच्या बाबतीत शब्द वापरलाय रिमूव्हल. राष्ट्रपतींना काढायचं असेल तर कारण आहे घटनेचं उल्लंघन. तर जजेसच्या बाबतीत आहे सिद्ध झालेलं गैरवर्तन किंवा अकार्यक्षमता. म्हणजे दोघांच्या बाबतीत कारणं देखील वेगळी आहेत. न्यायाधीशांच्या बाबतीत समिती अपॉइंट केली आहे, अशी कोणतीही समिती राष्ट्रपतींच्या बाबतीत नाही. इतकंच नाही तर राष्ट्रपतींच्या बाबतीत दुसऱ्या सभागृहात ज्यावेळी विधेयक पास होतं त्या क्षणी राष्ट्रपती पदावरून दूर होतात. व्हेअरॅज इथे विधेयक जरी पास झालं तरी जोपर्यंत राष्ट्रपती आदेश जारी करत नाहीत त्याच अधिवेशनात, तोपर्यंत न्यायाधीश पदावरून दूर होत नाहीत. मग या दोन्ही प्रक्रिया सेम आहेत का? उत्तर नकारात्मक आहे. मग याला इम्पीचमेंट म्हणता येईल का? अर्थात नाही. इम्पीचमेंट म्हणता येत नाही आणि घटनेत तसा उल्लेखही नाही. महाभियोग हा शब्द फक्त आर्टिकल 61 मध्ये भारताच्या राष्ट्रपतींबाबत वापरला गेलेला आहे. जजेसच्या बाबतीत जो शब्द आहे तो आहे रिमूव्हल किंवा मराठीमध्ये पदावरून दूर करणं किंवा पदच्युती. मग तुम्ही म्हणाल की सर आम्ही तर बऱ्याचदा न्यूजपेपर असो किंवा टीव्हीवरच्या बातम्या असो, बऱ्याच ठिकाणी आम्ही असं ऐकतो की न्यायाधीशांवरती महाभियोगाची प्रक्रिया करा. मग असं का म्हटलं? तर बऱ्याचदा हे जनरलाइज स्वरूपात डिस्कशन असल्यामुळे असं असू शकेल किंवा बाहेरच्या देशामध्ये काही ठिकाणी राष्ट्रपतींना काढण्याच्या प्रक्रियेला महाभियोग, तसंच जजेसलाही महाभियोग म्हणतात, म्हणून देखील असं असू शकतं. परंतु यूपीएससी किंवा एमपीएससी परीक्षेमध्ये जर हा प्रश्न आला तर महाभियोग हा फक्त राष्ट्रपतींच्या बाबतीत आहे आणि महाभियोगाची चर्चा ही राष्ट्रपतींच्या बाबतीतच केलेली आहे आणि राष्ट्रपतींना काढण्याची प्रक्रिया आणि जजेसची प्रक्रिया दोन्ही वेगळ्या आहेत. कदाचित दोन्ही प्रक्रिया क्लिष्ट आहेत, अवघड आहेत, म्हणून देखील महाभियोग असं म्हटलं जाऊ शकतं. परंतु टेक्निकली हा शब्द घटनेत फक्त राष्ट्रपतींच्या बाबतीत वापरलेला आहे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटलेला असेल आणि जर व्हिडिओमधलं कंटेंट समजलं असेल तर हा प्रश्न सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करा की राष्ट्रपतीच्या महाभियोगाच्या प्रक्रियेची चर्चा करा किंवा अजून थोडा अवघड करायचा असेल तर याची कंपॅरिझन न्यायाधीशांच्या प्रक्रियेशी करा. हा मुख्य परीक्षेसाठी. तर पूर्व परीक्षेसाठी प्रश्न असेल, खालीलपैकी कुठलं विधान राष्ट्रपती आणि न्यायाधीशांच्या बाबतीत योग्य आहे? 4 पर्याय दिलेले आहेत, ए बी सी डी. जर अचूक उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.